पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळील भागात समुद्रसपाटीपासून सुमारे 3,400 फूट उंचीवर उभा असलेला लोहगड किल्ला हा किल्ला केवळ दगडमातीचा किल्ला नसून तो स्वराज्याच्या शौर्याची, संघर्षाची आणि जिद्दीची जिवंत साक्ष देणारा आहे. लोहगड किल्ल्याचा इतिहास पाहिला तर तो सुमारे 10व्या शतकापर्यंत जातो. यादव, बहमनी, निजामशाही अशा विविध राजवटींनी हा किल्ला वापरला. कारण या किल्ल्याचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं होते. घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोहगड हा एक अत्यंत उपयुक्त किल्ला होता. परंतु लोहगड किल्ल्याला खरा मानाचा सन्मान मिळाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. इसवी 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील घेतला. पुढे 1665च्या पुरंदरच्या तहामध्ये काही किल्ले मुघलांकडे द्यावे लागले. त्यात लोहगडचाही समावेश होता. मात्र स्वराज्याच्या स्वप्नावर तडजोड मान्य नसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 साली लोहगड किल्ला पुन्हा जिंकून घेतला. याच काळात महाराजांनी सुरतेच्या मोहिमेतून मिळवलेला प्रचंड खजिना काही काळ लोहगड किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता. यावरून आपल्याला लोहगड किल्ल्याचे सामरिक व आर्थिक महत्त्व लक्षात येते. लोहगड किल्ल्याची रचना अत्यंत मजबूत आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम असून पाण्याची टाकी आजही टिकून आहेत. त्याचप्रमाणे 4 भक्कम दरवाजे किल्ल्याच्या संरक्षणाची साक्ष देतात. किल्ल्याच्या पश्चिमेस असलेला विंचूकाटा हा भाग विशेष उल्लेखनीय आहे. सापाच्या शेपटीसारखा दिसणारा हा विंचूकाटा लोहगडचे वैशिष्ट्य आहे आणि शत्रूंसाठी मोठे आव्हान ठरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांच्या काळात देखील लोहगड किल्ल्याचे महत्त्व कायम राहिले. विशेषतः नाना फडणवीस यांनी येथे अनेक बांधकामे व सुधारणा केल्या. त्यामुळे हा किल्ला केवळ लढाईसाठीच नव्हे तर प्रशासनाच्या दृष्टीनेही उपयोगात राहिला. आजच्या काळात बघायचे झाले तर लोहगड किल्ला हे एक प्रसिद्ध पर्यटन आणि ट्रेकिंग स्थळ आहे. पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंमध्ये असते. परंतु आपण येथे केवळ निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी न येता आपल्या इतिहासाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आलो पाहिजे. अशी भावना तरुण पिढीने आत्मसात करायला हवी. लोहगड किल्ला आपल्याला शिकवतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, धैर्य आणि स्वराज्याची भावना असेल तर विजय निश्चितच आहे.